राजमाता जिजाऊंचे संस्कार ज्यांच्या रक्तात आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचा लोककल्याणाचा विचार ज्यांच्या कृतीतून दिसतो आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण, समता आणि सामाजिक परिवर्तनाचे स्वप्न ज्यांनी आपल्या जीवनाचं ध्येय बनवलं, असं एक नाव आज संपूर्ण महाराष्ट्र अभिमानानं घेतो, निलेश भगवान सांबरे. गेल्या 20 वर्षापासून स्वतःच्या कष्टाच्या कमाईतून स्वतःसाठी नाही तर समाजासाठी झटणारं व्यक्तिमत्व, गरीब, आदिवासी, दिव्यांग आणि वंचितांच्या आयुष्यात आशेचा नवा सूर्य बनून उभा राहिला. पालघर, ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येकी 130 बेडच्या अत्याधुनिक सुविधायुक्त औषधोपचारांसह मोफत रुग्णालयांची उभारणी, 28 मोफत आरोग्य क्लिनिकचं विशाल जाळं आणि दररोज 5 मोफत आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून लाखो गरजू नागरिकांना मोफत उपचार आणि मोफत औषधोपचार. जिथे गरीब माणूस पैशाअभावी उपचार सोडत होता, तिथे त्यांनी आरोग्याचा अधिकार घराघरात पोहोचवला. मोखाडा तलासरी पासून ते सावंतवाडी पर्यंत जिथे परिस्थिती स्वप्नांना हरवत होती, तिथे मोफत UPSC MPSC प्रशिक्षणाच्या माध्यमातून हजारो युवकांच्या हातात पुस्तक दिलं आणि त्याच पुस्तकातून अनेकांना पोलीस कॉन्स्टेबल पासून IPS अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवलं. 10 मोफत CBSE शाळांच्या माध्यमातून दरवर्षी 20,000हून अधिक गरीब आणि आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण. ग्रामीण भागातील मुलांनाही डॉक्टर, इंजिनियर बनण्याची संधी मिळावी म्हणून 9वी पासूनच मोफत JEE नीटचं शिक्षण. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोफत निवासी शाळांची उभारणी करून त्यांना मोफत शिक्षणासोबत स्वाभिमानानं जगण्याची नवी दिशा दिली. आजपर्यंत 500हून अधिक दिव्यांग विद्यार्थ्यांनी या मोफत निवासी शाळांमधून शिक्षण घेतलंय. त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी सरकारी नोकऱ्यांमध्ये यश मिळवत समाजासमोर प्रेरणेचा आदर्श निर्माण केला. ही एक केवळ संस्था नाही, ही आहे गरिबांच्या आयुष्यात उभी राहिलेली आशेची क्रांती. ही आहे एका माणसाच्या विचारातून पेटलेली समाज परिवर्तनाची मशाल. माझं कुटुंब फक्त माझा परिवार नाही, संपूर्ण भारत हेच माझं कुटुंब आहे आणि माझ्या कमाईवर समाजातील प्रत्येक गरजू माणसाचा अधिकार आहे. हा विचार फक्त बोलण्यात नाही तर लाखो लोकांच्या आयुष्यात प्रत्यक्ष उतरला. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांबरे आणि अध्यक्षा सौभाग्यवती भावनादेवी भगवान सांबरे यांना त्यांच्या या अतुलनीय सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातील योगदानाबद्दल मानाचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.